येतं. सो पहिला आपण ही क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना ज्यांनी ही क्रीडा स्पर्धेची संकल्पना आणली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवाजी दादासाठी खरंच खूप छान प्लॅटफॉर्म दिला. त्यानंतर आपण बघूयात या क्रीडा स्पर्धेला कव्हर केलंय. तुम्ही आजचा क्षण आणि कालचा क्षण जगलात, ह्या गोड आठवणी या मनामध्ये जशा कायम राहतील तशाच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील तुम्ही हा अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवू शकता. ते यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केलेला आमचा टेक्निकल वर्ग SS लाईव्हचा शैलेश पाटील, पराग पाटील, गणेश कनसे यांचा संपूर्ण हा टेक्निकल वर्ग आहे. सो यायचं आहे टेक्निकल टीमने. कोण येते? विराज, आपली टीमने या लवकर. श्रेयस ये, पटकन ये. गणेश दादा आपण देखील या. गणेश कनसे SS लाईव्हचे आपण देखील सर्व आहात. चला आपण लवकर यायचंय. SS लाईव्ह टीम या लवकर. हा ये ना मुंडे. चला सन्मान केला जातोय त्यांचा. खेळाचं 2 दिवसाच्या कालावधीमध्ये या दोन्ही या संपूर्ण टेक्निकल वर्गाने चांगलं कार्य केलंय. त्यांना सगळ्यांनाच बोलवलं आपण टेक्निकल वर्गाला. शाहू असतोय. शाहू ये. विराज फोनवर आहे. सो थँक्यू. खरंच आपण या गोड आठवणी कव्हर केल्या आणि त्या बघता येतील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. SS लाईव्हचा हा टेक्निकल वर्ग आहे. सो धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक छान संकल्पना अर्थातच डिस्प्ले केले गेले प्रत्येक प्लेयर त्या स्क्रीनवरती आपण पाहतोय LED स्क्रीनवरती. ती LED स्क्रीनची टेक्निकल टीम आपण यायचंय. मिस्टर राहुल भाई आपला देखील सन्मान होतोय. खरंच आभारी आहोत आपण या असलेल्या स्थानिक खेळाडूंना प्रोफेशनल लेवलचा दर्जा दिला. या स्क्रीनवरती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राहुलभाईंसाठी. थँक्यू. त्याचबरोबर 2 दिवसाचा कालावधीमध्ये डीजे वाल्याने देखील खूप छान कार्य केलंय. डीजे कंपनी छोटू आणि छोटू सोबत कोण आहेत? अविनाश. आपण यायचंय. आज बरीच छान गाणी आपण ऐकवली. पक्षाची गाणी ऐकवली, महाराष्ट्र गीत ऐकवले, त्याचबरोबर ब्राझीलची गाणी ऐकवली. अशी अनेक गाणी ऐकवत होते. या दोघांचा देखील सन्मान होतोय. एकत्रित सन्माने. क्या बात आहे डीजे. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण काल आणि आज 2 दिवसांचा कालावधीमध्ये खरंच समालोचनाची कक्षा सांभाळली. हे व्यासपीठ सांभाळलं आणि मला माझ्या सोबतीला त्यांनी साथ दिली. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण इथे साकारल्या. तो कणखर आवाज या पवईतील सन्माननीय KD शिंदे सरांना देखील आपण सन्मानित करतोय. सर यायचे आपण.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच आज असलेल्या गोष्टी आपण खरंच खूप छान पद्धतीने इथे मांडल्या. आज मला देखील थोडस रिलॅक्स केलं सरांनी. हा एक सन्मान होतोय. प्रत्येक खेळाडूची तंतोतंत माहिती पोचवण्याचं कार्य झालं. वैष्णव फोटो घेतला. हे आणखी एक घे. खरंच खूप छान केलं. कणखर आवाज ऐकायला मिळाला. आज प्रभावी कामगिरी केली सर आपण. राहुल भाई सगळं फायनलचं. हितचिंतक आणि हितचिंतक म्हणून आम्हाला या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सातत्यपूर्व उपस्थिती राहिले सन्माननीय महादेवनजी. महादेवनजी आपण यायचे. सर्वप्रथम महादेवनजी आपण यायचे. आपण खरंच या क्रीडा स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी आपण देखील कार्यशील राहिलात. सो थँक्यू. तदनंतर उपस्थित गायकवाड सर आणि परिवार, गायकवाड परिवाराला देखील आपण सन्मानित करणार आहोत. गायकवाड परिवार सरांनी देखील आज क्रिकेटचा आनंद घेतला, त्याचबरोबर मॅचचा आनंद घेतला, ही क्रीडा स्पर्धा अनुभवली. हितचिंतक म्हणून आमच्या शिवादादाच्या सोबतीला कार्य केलं. या जोडीला सन्मान होतोय. सो थँक्यू. तसेच उपस्थित हितचिंतक डॉक्टर म्हात्रेजी आपल्याला देखील सन्मान केला जातोय. आपल्याला आपण खरंच या क्रीडा स्पर्धेला यशस्वी करण्यामागे खूप जणांचा हातभार राहिला. थँक्यू. आपण कालच्या सत्रापासून ज्यांचा आवाज ऐकत होतो, उद्घाटन सामन्यापासून आतापर्यंत ज्यांनी चांगलं समालोचन केलं, एक कणखर आवाज, आपल्या पवईकरांचा आवाज, आपल्या पवईकरांच्या हक्केला धावून येणारा आपला माणूस, सन्माननीय समालोचक विशाल सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा. एक चांगलं समालोचन, गोड आवाज. ओके, थँक्यू. या सर. सो महिला शाखा प्रमुख आशाताई फडतरे, अलकाताई फडतरे आणि त्यांचे मिस्टर आलेले आहेत. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोघांचाही सन्मान केला जातोय. सहपरिवार दोघंही या. या या. असू द्या असू द्या, या. टी शर्ट तर उलट चांगला आहे हो. टी शर्ट फॅशन आले आता दादा. ओहो, दोन्ही कर्तृत्वान व्यक्तीचा, दोन्ही कर्तृत्वान दाम्पत्याच्या वतीनं सत्कार होतोय. ओके, छान.
दादा चला यायचंय आज हा मान सन्मान या व्यासपीठावरती मिळतोय खऱ्या अर्थाने, कारण आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपलब्ध उपस्थिती आणि या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं असलेलं क्रीडा स्पर्धेवरती शिवादादावरती असलेलं प्रेम व्यक्त करता येतं. त्या निमित्ताने आज हा जोडीने सन्मान होतोय. आणि खरंच हा परिवाराचा सहकुटुंब सह सोहळा हा सत्कार होतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. तसेच शिवसेना पक्षाच्या कार्यालय प्रमुख म्हणून उपस्थित असलेल्या सन्माननीय रोहिणीताई आपण देखील यायचे. आपला देखील सन्मान होतोय. रोहिणीताई शिवसेना पक्षासाठी आपण आपली वाटचाल आपलं असलेलं कार्य थँक्यू. तसेच उपस्थित मनीषाताईंना देखील सन्मानित केलं जात आहे. आज बरेच मॅचचा आपण देखील आनंद घेतला. या क्रीडा स्पर्धेला आपण देखील शोभा वाढवली. आपल्या शिवसेना पक्षाचं हे व्यासपीठ आपण शोभनीय केलं. शिवादादाची असलेली क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यामागे आपली उपस्थिती आपण दर्शवलीत. खरंच एन्जॉय केला आज प्रत्येकाने. थँक्यू. नक्कीच आणि खरंच सर्वांना विनंती आहे राहुलभाई आणि एकंदरीत कमिटीचा सन्मान होतोय. आणि कमिटी म्हणजे अर्थातच शिवादादा, राहुल दादा, आपण शिवादादा आपण देखील यायचंय. सर्वांचा हा सन्मान होतोय. ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामागे हा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो महादेवनजी, आपले गायकवाड साहेब, म्हात्रे साहेब, आपण या असलेल्या आयोजन समितीला सन्मान करायचंय. पवई एकता चषक ही क्रीडा स्पर्धा यशस्वी केली आहे. ही क्रीडा स्पर्धा मनात होती, तो अट्टहास होता, तो प्रयत्न, त्या प्रयत्नातून घेतलेली ही उभारी, ही क्रीडा स्पर्धेचं शिवधनुष्य हाती घेतलं आणि या पवईमधील या क्रीडा स्पर्धेला आकार आणि रूप दिलंय, ती रंगत वाढवली. त्या कारणाने या आयोजन समितीचा हा सन्मान होतोय, कमिटीचा सन्मान होतोय. शिवादादाला देखील कमिटीमध्ये सन्मान करायचा आहे. शिवादादाला देखील या सन्मानामध्ये सहभागी करायचंय. सो थँक्यू. सर्वांनीच ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांची असलेली अहोरात्र मेहनत, तदनंतर ही क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली आहे. शिवादादाला घ्या मध्ये. सगळ्यांनी टाळ्या झाल्या पाहिजेत. पवईला दिलेलं हे प्लॅटफॉर्म, एक चांगली क्रीडा स्पर्धा, एक यशस्वी क्रीडा स्पर्धा, पवई एकता चषक, जबरदस्त.
थँक्यू. चला आता आपण लगेच वळूयात प्राइस सेरेमनी. प्रत्येकाला उत्सुकता लागली या चषकाला घेऊन जायचंय, फोटो सेशन करायचंय, स्टेटसला टाकायचंय आणि ती चर्चा रंगवायची आहे. हॅलो. तर सर्वप्रथम आपण देतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. चांगली कामगिरी करत असताना त्या खेळाडूची निवड होतीये. फायनलच्या मॅच मध्ये नाव तर कोरलंय, परंतु त्याची असलेली कामगिरी इथे विचारात घेतोय. आणि प्लेयर आहे साई भक्त संघाचा आकाश. आकाशला उर्फ रफ्तार. रफ्तार या नावाने प्रसिद्ध आहेत आकाश हे. आकाशने आज फिल्डिंग देखील खूप छान केली तिकडे. सन्मान करायचा आहे आकाशला, हा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. थर्ड प्लेसचा मॅन ऑफ द मॅच काही क्षणात कळेल तोही देखील. आकाश नक्कीच मॅन ऑफ द मॅच मिळाला. आकाश मगाशी पण बोलायला लाजलाय, त्यामुळे आकाश मॅन ऑफ द मॅच मिळाले आणि टुर्नामेंट. फायनलला गेलो आज, मला बरं वाटलं. थँक्यू. बरं वाटलं, आनंद वाटलाय त्याला खरंच. आणि थर्ड प्लेस मॅन ऑफ द मॅच जातोय चैतन्यनगर संघ आहे. आणि प्लेयर आहे कोण असेल, अर्थातच तानिश. तानिश ये, तानिश यायचे. चला पटापट आपण हे सर्व आटपणार आहोत. तानिश ये. तानिशला मॅन ऑफ द मॅच जातोय. थर्ड प्लेस टीम अंतिम मध्ये जाऊ शकली नाहीये, परंतु थर्ड प्लेसची मॅन ऑफ द मॅच मिळते. दानेश. दानिश दानिश रुकी है. मैन ऑफ द मैच मिला है, कैप्टन हो. थर्ड प्लेस पे आप आ चुके हो. फर्स्ट पे सबको जाना था, लेकिन थर्ड प्लेस पे आ गए हो, तो क्या फील करते हो? बुरा ही लग रहा है, थर्ड भी मिला तो भी, क्योंकि फर्स्ट के लिए ट्राई कर रहे थे हम लोग स्टार्टिंग से. फर्स्ट के लिए ट्राई कर रहे थे हम लोग स्टार्टिंग से. थर्ड मिला फिर भी अच्छा ही है. हम लोग का पहला टूर्नामेंट है, एक साथ में खेल रहे हैं हम लोग, सब लोग खुश है. कहाँ पे मैच मिस हो गया, कुछ हो गई गलतियां, आप बता सकते हैं? नहीं, अब वो चीज़ को याद करके कुछ फ़ायदा नहीं है. गलती हो गई. अगले टूर्नामेंट में पहले का फुल ट्राय होगा. म्हणजे दानिशाने सांगितलं की झालेल्या गोष्टी आता मात्र आठवण करून काही अर्थ नाहीये. येणाऱ्या कालावधीमध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्या चषकाचा मान मिळवू हा आत्मविश्वास दाखवला. सो थँक्यू. वळूयात आपण तदनंतरचा. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर, एक चांगली फिल्डिंग ज्या खेळाडूकडून आपण पाहिली आणि त्याची कामगिरी पाहता आलेले बॉल मात्र त्यांनी स्वतःच अस्तित्व सिद्ध करत थांबवले. सो बेस्ट फिल्डर कोण जाईल? आणि टीम आहे साई भक्त. प्लेयर आहे साई इच्छा आणि प्लेयर आहे विनायक जाधव. विनायकला जातोय. विनायक यायचंय. विनायक विनायक आहेत का? विनायक ये लवकर. विनायक ये लवकर. बेस्ट फिल्डर मिळतोय विनायकला. विनायक ये. विनायक
विनायक येत आहेत. विनायकला जातोय हा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड. जबरदस्त कामगिरी एकंदरीत पूर्ण टुर्नामेंट मध्ये विनायकची झाली आहे. विनायक थँक्यू. विनायक बेस्ट फिल्डर मिळालाय, काय सांगशील? अशा चांगल्या प्रकारेच खेळलं पाहिजे सगळ्यांनी. मी इच्छा करेन की मी पुढच्या टायमाला तिसरा किंवा दुसरा प्राइज तरी मारेन, पण तशी माझी टीम पण खेळली पाहिजे, बस एवढंच. म्हणजे विनायकने देखील तोच आत्मविश्वास दाखवलाय. संघावरती खर तर निर्भर राहिलाय, संघाने वाटचाल करावी अशी अपेक्षा दर्शवली आहे. आणि बेस्ट विकेट किपर, बेस्ट विकेट किपरचा देखील पुरस्कार आहे. टीम आहे स्वराज्य आणि प्लेयर आहे अभिजित. अभिजितला मात्र बेस्ट किपरचा हा पुरस्कार जातोय. अभिजित यायचे जुने क्रिकेटर आहेत, आज मात्र त्यांनी पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित झाले. बेस्ट फिल्डर आहे, बेस्ट किपर आहेत. फोटो घ्यायचा आहे. अभिकडे देखील जाऊयात, दोन शब्द अभि नक्कीच मिळालेल्या नामांकनाबद्दल. हॅलो, सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही आम्हाला खेळायला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याचप्रमाणे आज दिवसभरात जे 32 टीमना ऑर्गनाईज करणं म्हणजे इझी नाही आहे. तर कमिटीला सुद्धा अभिनंदन, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे. कुठल्याही डिसिजन्समध्ये कधीच कुठे आर्ग्युमेंट एवढी झाली नाही आहे जी होते, त्यामुळे टुर्नामेंट कुठे थांबली नाही. आणि शिवा स्वतः क्रिकेट खेळले असल्यामुळे त्यांचाही हातभार लागल्यामुळे टुर्नामेंट खूप छान झाली. त्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार. थँक्यू. नक्कीच खूप छान व्यक्त केली आपली भावना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, कौतुक देखील केलं. तर पुढील पुरस्कार आहे बेस्ट बॉलर. आणि खरंच या गोलंदाजाचं देखील चर्चा राहिली आणि तोच गोलंदाज चर्चेस पात्र कामगिरी करत असताना इथं व्यासपीठावरती त्याला आमंत्रण दिलं जात आहे. टीम आहे साई भक्त, प्लेयर आहे किसन मात्र जातोय. किसनला हा नामांकन जातोय. किसन ये. म्हणजे एकंदरीत पूर्ण मॅच संपूर्ण सामना पण पाहिला. संपूर्ण मॅच मध्ये त्याची कामगिरी प्रत्येक ओव्हर मात्र पकडून टाकली आहे. बेस्ट बॉलरचा हा किताब मिळतोय किसनला. चांगली बॉलिंग आपण केली त्यामुळे हा नामांकन मिळतोय. किसन, दोन शब्द. प्रत्येकाची इच्छा आहे, आवाज बसलाय परंतु इच्छा आहे, प्रत्येकाची इच्छा आहे. वाटलं नव्हतं बेस्ट बॉलर भेटेल, कारण की एवढी छान बॉलिंग टाकली नाही. त्याच्या मनात देखील प्रश्न आहेत की हा बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळेल. ऍक्च्युली बेस्ट बॉलरच्या कॉम्पिटिशन मध्ये 2 बॉलर होते, त्यांनी चांगले विकेट घेतले 5-5. पण किसनने एक मॅचच्या क्रुशियल टाइमला एकदम कमी रनचे ओव्हर्स दिलेत, त्यासाठी त्याला आम्ही बेस्ट बॉलर दिलाय. नक्कीच. तर वळूयात बेस्ट बॅट्समन कडे. आणि बेस्ट बॅट्समन म्हणून संघ आहे स्वराज्य, बॅट्समन आहे पंकज. 82 रन आणि 42 बॉल मध्ये 82 रन पंकज गडदे. खरंच खूप छान कामगिरी केली आहे. बेस्ट बॅट्समन म्हणून हा किताब मिळतोय. सर आपल्याकडे येतो. आपण पंकज गडदे यांना पाहतोय. या पवई परिसरामध्ये आपण अकॅडमी चालवता, अनेक खेळाडूंना घडवता. तर ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना 1-2 शब्द या आपल्या पुरस्काराबद्दल आणि येणाऱ्या या क्रिकेटरांना काय संबोधित कराल की जेणेकरून हा क्रिकेटर इथे या आपल्या पवईमध्ये सातत्यपूर्व क्रिकेट खेळेल?
टीमनी पार्टिसिपेट केलं होतं. तर बहुतेक सगळे पवईतले सगळे क्रिकेटर्स या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट केले आणि जे गेम होतं चांगला आनंद होते. आमच्या दोन्ही टीम गावातल्या होत्या फायनल्सला. तर ते चांगलं वाटलं. लहानपणापासून आम्ही एकत्र खेळतोय झाली आणि टुर्नामेंट 40+ पण चांगल्या झाल्या आणि एक्झिबिशन मॅच पण चांगल्या. सो थँक्यू सर. आणि वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज कडे. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये तो प्लेयर आहे कोण असेल ती चर्चा त्या खेळाडूचं नाव प्रत्येकाच्या ओठावरती आहे. परत त्याला व्यासपीठावरती पाहायचंय तर अर्थातच कोण असेल. जो संघ फायनल मध्ये जाऊन दाखल झाला, ज्यानं बॅटिंग चांगली केली, ज्यानं बॉलिंग चांगली केली, ज्यानं फिल्डिंग चांगली केली, तो आहे साई भक्त 11 संघाचा एनी केसेस. नाव काय असेल? चुकलंय, पेपर फुटलाय. पेपर फुटला नाही. नाव काय असेल? परत एकदा एनी केसेस. नाव आहे, संघ आहे साई भक्त 11. नाव आहे मिस्टर अक्कू. त्यांनी कामगिरी काय केले? 24 बॉल मध्ये 45 धावा केलेत आणि 5 विकेट घेतलेत. काय भाई खेळलाय. मेन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय साई भक्त 11 टीमचा मिस्टर अक्कू. खरंच आकाश बोलायला लाजतोय पण आकाश या ट्रॉफी बद्दल तरी बोलशील काय? मॅन ऑफ द मॅच वेगळं होतं, मॅन ऑफ द सिरीज वेगळं. मॅन ऑफ द सिरीज बद्दल मला माहिती नव्हतं मॅन ऑफ द सिरीज भेटणार आहे. आता एवढा मला सांगितलं बॅटिंग कर, बॉलिंग कर आणि फिल्डिंग कर, करून दाखवलं. आता मला वाटलं थँक्यू. आता टीमने खरंच तुझ्यावरती विश्वास दाखवलाय. तुला येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी अशाच मॅन ऑफ द मॅच मिळत राहतील. सो थँक्यू. सेकंड रनर अप टीम आपण ट्रॉफी देतोय SN11. सेकंड रनर अप SN11. चला यायचंय ट्रॉफीसाठी. तब्बा आले तर तब्बा अँड कंपनी. सेकंड रनर अप ची ही ट्रॉफी आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. सेकंड रनर अप ठरलेत या टीमचे हे प्लेयर इथे उपस्थित झालेत. फोटो घ्यायचा आहे. सो थँक्यू. या टीम मधून देखील सेकंड रनर अपचं प्राइज मिळालंय. कोणी? सुनील तब आप कहना चाहेंगे? सेकंड रनर अप मिला है. तब भी जा रहे. सेकंड का ट्रॉफी मिला है, फोटो निकालना है बस. तर तदनंतर आहे फर्स्ट रनर अप टीम आहे चैतन्य नगर. चैतन्य नगर यायचं आहे. दानिश अँड कंपनी. दानिश थोडासा नाराज आहे. दानिशला फर्स्ट प्राइज जिंकायचं होतं. दानिशला फर्स्ट प्राइज वरती नाव कोरायचं होतं. पण नक्कीच चांगली कामगिरी केली तुम्ही. बसा बसा, खाली बसा. टाळ्या झाल्या पाहिजे या टीम साठी देखील. थँक्यू. या टीम मधून कोणी दोन शब्द? या टीम मधील दानिश तर बोलायला थोडासा घाबरलाय. कॅप्टन तर बोललाय. आणखी कोणी बोलणार आहे? शशी आहे. शशी दानिश.
तुम्हाला माहीत आहे मला फर्स्ट प्राईज पाहिजे होती, तरी पण हे चालेल. आता ह्याच्याने थोडा शिकून मग परत एकदा फर्स्टला ट्राय करूया. वेल प्लेड. नक्कीच ही ट्रॉफी आता सेकंडची फर्स्ट रनरअपची पाहतोय, नंतर फायनल वरती नाव कोरणार आहे. फायनलचा रनरअप ठरतोय टीम आहे स्वराज. स्वराजच्या टीम यायचंय. स्वराज सेकंड रनरअप. सेकंड रनरअप ची ट्रॉफी. हो सेकंड रनरअप ची ट्रॉफी मात्र मिळवली आहे. सो दोन्ही टीम क्लिअर आहेत. कर्णधार आहेत. कर्णधार असेल कोणी असेल, तुम्ही दोघांपैकी कोणी? मी आभार मानतो पहिलं तर ऑर्गनायझिंग कमिटी आणि शिवा यांनी खूप छान टुर्नामेंट इथे अरेंज केली, आणि त्यापेक्षाही आनंद आहे की दोन्ही ट्रॉफी गावठाणमध्ये जात आहेत. त्याच्या कारणाने पुन्हा एकदा पवईच्या क्रिकेटवरती आम्ही आमचं वर्चस्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. सो पुन्हा एकदा भेटू आपण पुढच्या टुर्नामेंटला. त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. सो थँक्यू. आणि एकंदरीत या क्रीडा स्पर्धेची चर्चा, उत्सुकता, आतुरता आणि पवई चषक ज्यांना साकारायचा होता, ज्यांना नाव कोरायचं होतं, प्रत्येकाचं स्वप्न होतं, परंतु त्या प्रत्येकाच्या स्वप्नाला मात्र कुठे इथे उभारी आली नाहीये. परंतु त्या स्वप्नांमधून उभारी घेत असताना तो संघ मात्र या फायनलच्या चषकाच्या लढतीमध्ये अंतिम विजेता म्हणून त्या संघाचं कौतुक झालंय, आणि तो कौतुकास्पद कामगिरी करणारा संघ व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतोय. तर टीम आहे साई भक्त. साई भक्त संघ यायचंय. पूर्ण टीम या. ही ट्रॉफी घेऊन जायचंय, हा चषक घेऊन जायचंय. हा आनंद, हा जल्लोष, हा आजचा आणि कालचा 2 दिवसांचा असलेला क्षण, या गोड आठवणी, शिवादाची असलेली ही क्रीडा स्पर्धा, याच्यावरती हा चषकावरती नाव कोरतायत. प्राइज घेऊन जाऊ नका, एक फोटो होणार आहे. सगळ्यांनी या. प्राइज घेऊन कोणी जाऊ नका. पहिला विजेता संघ या पर्वाचा, या पवई एकता चषकाचा. जबरदस्त कामगिरी झाली आहे आणि यावरती नाव कोरलंय. क्या बात आहे, आनंद आहे. गणपती बाप्पा मोरया. हा आनंद, हा क्षण, या गोड आठवणी कॅमेरामध्ये, उद्याच्या स्टेटसला, वर्षभर चर्चा. स्वप्न साकारलंय आपण. हळू हळू हळू. एक छान फोटो घ्या. मोरया. या संघातून देखील थोडस 2 शब्द संघातून. कोण आहे कॅप्टन? थांब कॅप्टन. गणेश. गणेश हे गणेश. आनंद झालाय. 2 शब्द नक्कीच. पहिलं तर थँक्यू शिवदादाला की ऑर्गनाईज केलंय आणि त्यामुळे ट्रॉफी भेटली आहे. आणि टीम खूप छान खेळली. जिथे लास्ट मॅचला मी थोडं हे केलं होतं, पण तिकडे कव्हर केलं त्यांनी, सिद्धेशनी. मग त्यामुळे मग जितलो. थँक्यू थँक्यू. सर्वांनी 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 थोडस एक वर या. एक फोटो घ्यायचंय फक्त आपल्या आयोजन समिती. तर इकडे देखील आनंद, आनंद टीमला घेऊन थोडस वर या. एक फोटो घ्यायचाय.
एक व्हिडिओ बनवायचा आहे सर्वांचं. हा, या टी शर्टचा व्हिडिओ घ्यायचा आहे बॅक साईडचा. सर्वांनी राहा. आणि ओहो, क्या बात आहे. पवई एकता चषकची ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करत असताना खरंच एक चांगली कामगिरी केली आहे या विभागाचे नेतृत्व, या प्रभागाचे असलेले शाखा प्रमुख सन्माननीय शिवाजी दादा सूर्यवंशी साहेब. आपण हा उपक्रम यशस्वी केला. जबरदस्त. सो गुड, थँक्यू. आणि तर नक्कीच आजचा दिवस, आजची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी इथे यशस्वी झाली, इथे मात्र संपन्न होते असे आम्ही जाहीर करतो. भेटू नव्या पर्वात, नव्या रूपात. थँक्यू. हॅलो, सगळ्या विनर टीमने ग्राउंड मध्ये या. एक छान फोटो घ्यायचा आहे फटाके फोडून. सो सगळ्यांनी जवळ या, क्रीडांगणामध्ये या, क्रीडांगणामध्ये सगळ्या टीमने या, सगळ्या क्रीडांगणामध्ये. हॅलो, थोडस जवळ या सर्वांनी. सगळ्यांनी विक्ट्रीचा सिम्बॉल दाखवायचा आहे. फोटो आपण कव्हर करतोय हा विक्ट्री. हॅलो, सगळ्यांनी जवळ या, सगळ्यांनी जवळ या. यशस्वी केलेली क्रीडा स्पर्धा हा विक्ट्रीचा सिम्बॉल आपण पाहतोय. विजेते संघ आहेत शेखर 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 मोर्या मोर्या. जय मातरम. सो थँक्यू. सक्सेस सक्सेस. आणि आतमध्ये क्रीडांगणामध्ये सर्व संघांनी जायचंय, सर्कल करायचंय. क्रीडांगणामध्ये जावा, क्रीडांगणामध्ये एक फोटो करायचा आपल्याला कव्हर. क्रीडांगणामध्ये जायचंय सगळ्यांनी. तर नक्कीच शिवादादांनी केलेली ही क्रीडा स्पर्धा आज इथे यशस्वी झाली, संपन्न होते. आणि या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आपण सर्वांनी जी आपली उपस्थिती दर्शवली, सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपलं असलेलं सहकार्य, त्यामुळे ही क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली. तर भेटूयात नव्या वर्षात, नव्या रंगात, नव्या रूपात. सो थँक्यू, धन्यवाद.